नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळा वाढलेला आहे तर त्यासाठी शरीराला थंडावा देणारी एक रेसिपी पाहूया। अद्रक, लसूण, मिरची आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि बिना पाणी घालता जाडसर असे वाटून सुद्धा घेतले। एका भांड्यामध्ये 2 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं, 1 वाटी बाजरीचे पीठ घेतलं आणि पाऊण वाटी इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। पीठ छान अशी मिक्स करून घेतली। वाटलेला ठेचा आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेतला। त्यानंतर पाव चमचा इतकी हळद घालायची आहे, 1 चमचा धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि आपली महाराष्ट्र पद्धतीची अशी खमंग चव येण्यासाठी एव्हरेस्टचा कांदा लसूण मसाला आहे तो 1.5 चमचा इथं वापरलेला आहे। आणि त्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। 1 वाटी कांदा घातलेला आहे, कांद्यामुळे शरीराला थंडावा मिळतो। 1 वाटी भरून कोथिंबीर घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। थोडंसं तेल घालायचं म्हणजे थालीपीठ आहे ते कोरडं पडत नाही आणि घट्टसर असं हे मळून घ्यायचं आणि त्यानंतर एक 5 मिनिटांसाठी साईडला ठेवून दिलं। सुती कापड घेतलेलं आहे आणि ते ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती एक गोळा थापून घेतलेला आहे। या पद्धतीने वरतून तीळ लावलेले आहेत आणि छान असे गोल छोटे छोटे ह्याला बारीक होल करून घेतलेले आहेत। एक तवा घेतलेला आहे गरम करून आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून हे थालीपीठ आहे ते यावरती टाकून घ्यायचं। वरतून थोडंसं तीळ लावायचं आणि तेल, तूप किंवा बटर लावून तुम्ही खरपूस असं हे थालीपीठ तुम्ही भाजून घेऊ शकता। पाहू शकताय तुम्ही खमंग असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।